आज बऱ्याच दिवसांनी आंबोळ्यांचा बेत होणार आहे, पण आज तो नाही आहे, तो आपल्याला करायचा सोमवारी, कारण आमच्याकडे जन्माष्टमीला आंबोळ्या केल्या जातात। त्याच्याबरोबर शेवग्याच्या पानाची भाजी असते आणि काळ्या वाटाण्याची उसळ असते आणि बाकीचं तर आपलं असतं। तर इथे मी त्याच्यासाठी प्रमाण घेते बघा। 2 पेले तांदूळ घेतलेले आहे आणि जेव्हा मी तांदूळ हे ना स्टोर करून ठेवते तेव्हा त्याच्यात थोडेसे तिरफळ टाकते। हा रेशनचा तांदूळ आहे। त्याच्यामध्ये पाव कप साबुदाणा टाकते किंवा मग तुम्ही पोहे टाकले तरी चालतील। मी ते पाव कप चण्याची डाळ घेतलेली आहे आणि 2 वाटी तांदळाला मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। अर्धा छोटा चमचा मेथी आणि धणे तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरले तरी चालतील। हे आता मी धुवून ठेवून देणार आहे आणि त्याचबरोबर काळे वाटाणे पण आज भिजत घालून ठेवणार आहे, म्हणजे उद्याला राहायला नको, कारण उद्या जर मी विसरली किंवा रात्री विसरली तर मग परत प्रॉब्लेम होईल। तर याच्यासाठी म्हणून ते पण भिजत घालून ठेवणार आहे। आणि आत्ता आपण करणार आहोत आठवड्याभरासाठी किंवा 15 दिवसासाठी आपल्याला लागणाऱ्या खाऊची तयारी। इथे आपण करणार आहोत ज्वारीच्या पिठाच्या चकल्या। तर इथे मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय। त्याचबरोबर तुम्हाला पाहिजे ते सगळे मसाले तुम्ही ॲड करा। ओवा घेतलेला आहे, तीळ घेतलेला आहे, हळद घेतलेला आहे, धणाजिरा पावडर घेतलेली आहे, लाल मसाला म्हणजे फक्त लाल मिरची पूड टाकलेली आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचे सुके मसाले। आणि मला बघा ना, हे तेल उडालं सगळीकडे, पटकन असं उडालं। ॲक्च्युली मी थोडंसं तळणीचं काम करत होते, सगळीकडे झालं, त्याच्यामुळे ना बांगडीचा थोडा प्रॉब्लेम होतो। याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला गरम तेल टाकायचं आहे, म्हणजे मोहन करायचं आहे छानपैकी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं, अगदी पूर्ण एकजीव झालं पाहिजे। आणि याच्यामध्ये ना तुम्ही जेव्हा मिक्स कराल तर हातामध्ये ना मुठीमध्ये घट्ट असं पीठ बसलं पाहिजे, एवढं ते छान असं मिक्स झालं पाहिजे, म्हणजे आपल्या चकल्या छान अशा कुरकुरीत अशा होतील। आणि याच्यामध्ये पीठ आपल्याला मळून घ्यायचं, तेव्हा आपण गरम पाणी वापरणार आहोत। मी इथे थोडंसं पाणी अगदी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आणि पाणी ओतून थोडंसं घ्यायचं आणि मग ना हे थोडं मिक्स करून एक 10 मिनिटासाठी आपण तसंच ठेवून देणार आहोत। आता त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे, म्हणजे अगदी खूप पातळ असं पीठ हे नाही मळायचं आहे, थोडं घट्टसर असं मळायचं, कारण घट्ट मळलं तर मग चकलीला खूप असे दाणे दाणे म्हणजे जे काटे असतात ते खूप चांगले येतात। त्याच्यामुळे हे असंच घट्टसर मळून ठेवायचं आणि एक अर्धा पाऊण तासासाठी मी हे असंच ठेवून देणार आहे, म्हणजे छान पीठ मुरलं जातं आणि चकली छान खुसखुशीत अशी होते। ते इथे बघू शकता तुम्ही, अगदी जाड म्हणजे थोडंसं कडकच असं पीठ मळलेलं आहे, अगदी खूप पातळ असं नाही आहे। आणि आता आपण हे ठेवून देऊ। आता दुसरा पदार्थ आपल्याला करायचा आहे तो म्हणजे रवा केक। तुमची बऱ्याच दिवसापासून रिक्वेस्ट होती रवा केक किंवा तूर केकचं काहीतरी दाखव, तर तुमच्यासाठी आज रवा केक आहे। तर इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे, त्याच्यासाठी मी अर्धा पेला पिठी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जसं प्रमाण हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता। इथे मी पाव कप दही घेतलेलं आहे आणि पाव कप कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे, पाव कप आपलं तेल घेतलेलं आहे आणि पाव कप दूध घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य मिक्स करून आपल्याला एकत्र करून 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपला जो रवा आहे तो छान असा फुलून येईल, म्हणजे छान असा मुरला जाईल सगळ्या या पदार्थामध्ये। आणि 10 मिनिटानंतर जेव्हा आपण हा मिक्स म्हणजे परत घेणार आहोत तेव्हा तो छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर जेवढं कमी मिक्स करता येईल तेवढं आपल्याला कमी मिक्स करायचं आहे। तुम्हाला जे काही मिक्स करायचं आहे ते आत्ताच मिक्स करून घ्यायचं। हा माझ्याकडे 1 किलोचा टीन आहे, स्क्वेअर टीन। याच्यामध्ये मी खाली बटर पेपर लावून घेतलेला आहे। तुम्ही बटर पेपर नाही वापरत असाल तर थोडंसं तेल लावा आणि त्याच्यावर थोडासा मैदा स्प्रेड करून घ्या सगळीकडे, म्हणजे बटर पेपरचं तो काम चांगलं असं करतो। तर इथे बघू शकता आता 10 मिनिटं झाली आहेत आणि 10 मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा अशा पद्धतीने टाकायचं। थोडंसं वरती तुम्ही दूध ओता, तुम्हाला दूध ओतल्यावर कळेल की किती बुडबुडे येत आहेत बघा, म्हणजे खूप छान असं ॲक्टिव्ह झालं आहे। आणि हे जेव्हा मिक्स कराल ना तेव्हा पूर्ण एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। जर तुम्ही सगळीकडनं ते फेटत राहिलात ना तर मग ते आपला केक जास्त फुलून येणार नाही। तर आता आपण हे सगळं बॅटर याच्यामध्ये ओतणार आहोत आणि मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे 180वर। याला 30 मिनिटासाठी मी हा बेक करून घेणार आहे। सगळ्या साईडने याच्यामध्ये जे काही एअर बबल असतील ते सगळे काढून घ्यायचे आणि नीट सगळीकडे एक लेवलने व्यवस्थित पसरलं आहे की नाही हे बघून घ्यायचं। याचं वजनी प्रमाण म्हणाल ना तर हा जवळपास पाव किलोचा होतो केक। आता आपण करणार आहोत लाडू। बेक आपलं होतोय तोपर्यंत इथे मी 1 चमचा थोड्याशा तुपामध्ये 1 पेला मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। गेल्या वेळेस मी तुम्हाला जे दाखवलेलं त्याच्यापेक्षा आज थोडीशी वेगळी अशी पद्धत मी करते। छानपैकी तुपात आपलं नाचणीचं पीठ भाजून झालं की मी 1 पाव कप त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर टाकते आणि ते मी एका साईडला थंड करायला ठेवणार आहे।
इथे आपण थोडासा डिंक घेतला आहे, अगदी थोडासा घेतला आहे कारण पीठ आपलं 1 कपच आहे, तर थोडासा डिंक असला तर खाताना थोडा अजून चांगला लागतं म्हणून ते घेतलेलं आहे। आणि हे ना छानपैकी आपल्याला कुस्करूनच घ्यायचे आहेत हाताने, अगदी काही मिक्सरला वगैरे फिरवून घ्यायची गरज नाही, कारण खाताना जेवढे चांगले लागतील कुरकुरीत तेवढंच खूप छान लागतं। थोडेसे गोडाव्यासाठी म्हणजे नॅचरलपणाने आपण त्याला गोड करू शकतो आणि हेल्दी कसे करावे, कारण नाचणी आणि खजूर हे आपल्यासाठी खरंच शरीरासाठी खूप चांगलं आहे, तर ते देखील आपण तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता आपण हे जे डिंक भाजून घेतलेला तो हाताने छानपैकी कुस्करून घ्यायचा, जसं मी म्हटलं तसं तो याच्यामध्ये टाकायचा, कारण याला पण बऱ्यापैकी तूप असतं, त्याच्यामुळे वेगळं आपल्याला ॲडिशनल असं खूप असं तूप या लाडवामध्ये लागणार नाही आहे, कारण लाडू म्हटलं की तुपाचं प्रमाण कधी खूप जास्त पण असतं, तर मी जास्त तूप वापरलेलं नाही आहे। आता याच्यामध्ये जो काही हा खजूर होता तो पण सगळा व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचा आहे, कारण तुपामध्ये आपण खजूर भाजलेला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण होता म्हणजे तुपाचं प्रमाण खजुरामध्ये पण होतं। तर इथे बघू शकता आपला केक खूप सुंदर असा बेक झालेला आहे, तो आता आपण थंड करायला ठेवू। आता इथे मी 1 पेला आपलं पीठ होतं त्याच्यासाठी अर्धा कप गूळ पावडर घेतलेली आहे आणि त्याला अर्धा कपच मी पाणी घेतलेलं आहे, आणि खूप जास्त असं आपल्याला हा पाक करायचा नाही आहे, अगदी किंचितसं असं थोडंसं गरम झालं, गूळ वितळलं की आपल्याला हा जो पाक केलेला आहे आपण तो या पिठात ओतायचा आहे, गरम असतानाच ओतायचा आहे आणि गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे। थोडंसं मळलं तुम्ही तर ते अगदी लाडू पटकन वळले जातात, जर तुम्ही वळला नाही तर लाडू पटकन वळले जाणार नाही, आणि जेवढं गरम असताना तुम्ही हे लाडू वळाल ना तेवढे पटकन वळले जातात। थोडेसे पहिले असं वाटतात की ओबडधोबड आहे, पण थोडंसं हातावर गोल राऊंड करून घ्यायचा की मग ते परत होते तसे गोल होतात, पण जेवढं पहिलं तुम्हाला एकत्र त्याला पिठाला करता येईल तेवढं पहिलं एकत्र करून घ्या आणि नंतर मग तुम्ही आरामात त्याला शेप दिलात तरी मग ते लाडू सुंदर असे होतात। हे करता जवळपास या पिठामध्ये माझे 12 लाडू झालेले आहेत, म्हणजे एका वीकसाठी हे खूप इनफ असे लाडू होतात, तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचं प्रमाण ठरवू शकता। तुम्हाला जर गोड आवडत नसेल, म्हणजे जास्त जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही खजूर वापरा, खजुराने पण चांगला असा गोडावा येतो त्याच्यामध्ये। आता हे झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे चिवडा, आणि चिवडा पण मी बऱ्याच महिन्यानंतर केलाय, तर त्याच्यासाठी मी थोडेसे मखाणे आहेत, कारण मखाणे वगैरे असेच खाल्ले जात नाही आणि असं थोडासा चिवड्यामध्ये वगैरे असतील तर ते खाल्ले जातात, थोड्याशा तुपामध्ये ते भाजून घेतलेत। आणि त्याचबरोबर मी कुरमुरे आणलेले, जो आपला भडंगसाठी जो कुरमुरा मिळतो ते मला मिळाले नाहीत, त्याच्यामुळे मी साधेच आणलेले आणि हे थोडेसे निवडून घेतलेले मी। आणि त्याच्यानंतर आता हे गरम करून घेतो, गरम यासाठी की ते परत नरम पडू नये लवकर म्हणून। आणि आता आपण याच्यामध्ये तेल ओतलेले कढईमध्ये, त्याच्यामध्ये मी जे मक्याचे आपले जे लाह्या मिळतात ते छानपैकी भाजून घेतलेत, कारण ते पण चिवड्यात असले तर थोडंसं खायला मजा वाटते। आणि संध्याकाळच्या वेळेसाठी हा नाश्ता आहे माझा, म्हणजे मला ट्रेनमधनं येताना बराचसा वेळ असतो, कधी उशीर होतो, तर त्यावेळेस हा बरा पडतो। आणि जेव्हा सगळे ऑफिसमध्ये एकत्र असतो संध्याकाळचा किंवा दुपारचा आपल्याला सकाळचं असं काहीतरी खावंसं वाटतं, तर अशा पद्धतीने जेव्हा असतो ना तेव्हा सगळे इझिली खाऊ शकतात आणि थोडंसं वेगळं, जास्त स्पायसी पण नाही आणि अगदी लाईट असं काहीतरी खाणं पटकन असं व्हावं म्हणून असा हा माझा सगळ्या टिफिनचा खाऊ आहे आणि हाच मी घेऊन जाते बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये। तर या तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स किंवा तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता। तुम्ही खोबऱ्याच्या जर काचऱ्या केल्या, छोट्या चकत्या केल्या, त्या देखील तुम्ही टाकल्या तरी चालतील। हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत। तर फोडणीसाठी धणे, जिरं आणि त्याचबरोबर बडीशेप आणि त्याचबरोबर मिरची आणि कढीपत्ता एवढं सगळं टाकायचं। हे सगळं टाकून घ्यायचं फोडणीला, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाका, थोडंसं हळद आणि मीठ अगदी कमी टाकायचं, कारण मीठ आहे ना जेवढं कमी खाल तेवढं चांगलंच आहे। आणि चिवड्यामध्ये जरी आपण जेव्हा मीठ टाकतो ना तर ते सगळं खाली बसलं जातं, त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकलेलंच चांगलं असतं। तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण जे चुरमुरे, मखाणे, जे शेंगदाणे वगैरे सगळं मिक्स करून घेतलेलं ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं, सगळं हलवत राहायचं आणि छानपैकी सगळ्या चिवड्याला मस्तपैकी पिवळा असा कलर येतो। थोडासा थंड करून झाला की आपला चिवडा तयार होतो। आता तुम्हाला वाटत असेल तर थोडीशी पिठी साखर तुम्ही टाका, मला थोडीशी आवडते पिठी साखर, कारण कधी काय होतं पटकन खाताना लक्ष नसेल तर मिरची येते, तर मग त्याच्याबरोबर ही पिठी साखर असेल तर बॅलन्स होतं आणि तशा पद्धतीने मग आता आपण आमचा चिवडा तयार झालेला आहे। इथे बघू शकता आपल्याला चकली करायची, पण चकली करताना मी अगदी ती गोल चकली नाही करणार आहे, कारण जसं मी म्हणते
एका वेळेस आपण जर टिफिन ओपन केला आणि सगळीजणं असणार खाणारी, तर एक एक पीस आपण अख्ख्या चकलीचा नाही उचलून खाऊ शकत. तर अशा वेळेस ना मी जी तुकडा चकली असते ना, जी आपल्याला बाहेर मिळते, तशाच पद्धतीने मी चकली करणार आहे. म्हणजे अगदी पूर्ण लांब असे नाही, त्याचे पूर्ण लांब करणार आणि मग तिला छोटे छोटे कापून घेणार आणि मग ती फ्राय करून घेणार. तर इथे माझ्याकडे हा जो साचा आहे, पितळेचा साचा आहे, माझ्याकडे स्टीलचा साचा नाही आहे. याच्यामध्ये बरेचसे प्रकार येतात साच्यामध्ये. आणि जो आपला चकलीचा असतो तो मी घेतला आहे. आणि तुम्ही ते बघाल आता की अगदी छान असे काटे निघालेत, कारण पीठ थोडंसं घट्ट असलं ना की चांगले निघतात. हे बघा, तर अशा पद्धतीने नाही करायचं आपण, असे लांब करायचे आणि जसे रँडमली जसे करता येतील ना तसे करा. आणि मग तुम्ही ते कापा आणि अगदी जशी आपण भाजणीची चकली खातो ना तशीच ज्वारीच्या पिठाची ही चकली होते आणि टिकते देखील छान. आणि थोडीच केलेली मी, म्हणजे जवळपास मी 1 कप घेतलेलं पीठ आणि त्याच्यामध्ये माझी एक छोटी बरणी भरलेली, मग तो आठवड्यासाठी इनफ होतं. आणि कसं असतं, आपल्याला चटपटीत पण खायचं असतं, कधीतरी गोड पण खायचं असतं, कधीतरी थोडंसं दोन्ही पण खायचं असतं, असं सगळंच असतं. आणि घरातले प्रत्येक मेंबरची टेस्ट ही वेगवेगळी असते, प्रत्येकानं वेगवेगळं काहीतरी खायचं असतं. तर अशा वेळेस हे 4 ऑप्शन आहेत, म्हणजे कुठलाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता. आणि एकच गोष्ट खाऊन पण आपल्याला असं वाटत नाही की रे रोजच चिवडा काय खायचा, किंवा रोजच चकली काय खायची, किंवा रोजच अजून काय वेगवेगळं का खायचं. तर अशा पद्धतीने मी हे सगळं नियोजन करूनच केलेलं आहे. मागचे 2-3 आठवडे खूप बिझी असल्यामुळे हे काहीच करणं माझं झालं नव्हतं. आणि केक बघू शकता, अगदी मस्त झाला आहे, वरून आणि खालून त्याला मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर माझ्याकडे ना मोठी नाईफ आहे, जेव्हा मी मोठे केक बनवते की त्याचे स्पॉन्ज माझे कापायचे असतात मध्ये, तेव्हा मी हा मोठा नाईफ वापरते. तर म्हटलं चला आज तुम्हाला तो देखील दाखवते. आणि अशा पद्धतीने कापलून मी छोटे स्लाइस करून ठेवते. अगदी खूप लांब स्लाइस नाही केल्या आणि अगदी बघा ना आतमध्ये खूप जाळी सुरेख अशी पडलेली आहे. तर आता आपण हे सगळे कापून घेऊ थोडे करून. आणि फ्रीजमध्ये हा केक मी आता ठेवून देणार आहे, म्हणजे आत्ता थोडा वेळ मी बाहेरच ठेवणार आहे आणि नंतर थोडा 1-4-5 तासानंतर मग हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये ठेवला ना की हा पण केक व्यवस्थित राहतो. तुम्हाला मुलांना डब्याला द्यायचं असेल तर हा एक परफेक्ट ऑप्शन आहे. रवा केक, मैद्याचा वापर नाही आणि विदाऊट मैदा रव्याचा केक देखील अगदी चांगला होतो. बऱ्याच वेळा असं की त्याला बॅलन्स होण्यासाठी किंवा तो अगदी छान असा राहावा, म्हणजे एकजीव राहावा, याच्यासाठी मैदा वापरला जातो रव्याच्या केकमध्ये. पण रव्याच्या केकमध्ये मैदा वापरायची अजिबात गरज नसते. या पद्धतीने तुम्ही अगदी एकदा नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आता आपण लाडू भरून घेऊ, कारण जसं मी म्हटलेलं 12 लाडू माझ्याकडे झालेले आणि आठवड्याभरासाठी जरी म्हटलं तरी सचिनला एक मला एक असे दोघांना एक लाडू जरी म्हटलं तरी 6 दिवसामध्ये ते लाडू संपून जातात. म्हणजे आपण असा पदार्थ सिलेक्ट करावे की जे जास्त दिवस राहिले तरी खराब होणार नाही. म्हणजे जरी आपण आठवड्याचं म्हणजे ठरवलं किंवा 15 दिवसाचं जरी आपण ठरवलं ना तरी ते परफेक्ट होतील, कुठेही त्याला खराब होणार नाही किंवा नरम पडणार नाही. असेच पदार्थ तुम्ही ठेवले ना तर ते राहतात, कारण चिवडा पण आपला राहतो, चकली पण राहते, इव्हन लाडू पण आपले राहतात 15 दिवस. फक्त रव्याचा केक आपल्याला लवकर संपवावा लागेल, तो आपण लवकर संपू. बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी तुम्ही 15 ते 20 काय पूर्ण महिना पण व्यवस्थित ठेवलात तर व्यवस्थित राहू शकतात. म्हणजे एअरटाईट डब्यात तुम्ही ठेवलात ना तर अगदी व्यवस्थित राहतात. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये काही मॉइश्चर म्हणा किंवा नरम पडणं वगैरे असं काही होत नाही. तर आय होप आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील. तर ऑलमोस्ट माझी सगळी कामं झाली. मेन काम असतं भांडी घासायचं, एवढं सगळं केल्यानंतर ते झालेलं आहे. फक्त आता ना मला हे 4 तास झाल्यानंतर पीठ तयार करून ठेवायचं आहे आंबोळ्यांचं उद्यासाठी. फक्त हे नाश्त्यासाठी वगैरे नाही, जे नैवेद्याचं जेवण असणार तेव्हाच फक्त केलं जाईल. पण मग उद्या वगैरे गडबड होईल म्हणून हे सगळं करून ठेवलेलं आहे. डेकोरेशनचा एक व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार करते. थोडासा मी शूट केलेला आहे, अजून पूर्ण शूट करायचा बाकी आहे. तर बघू हा व्लॉग पहिला किंवा तो व्लॉग पहिला येतोय की नाही ते मला आता माहिती नाही. जे जसं रेडी होईल आणि माझ्याकडनं एडिट होईल तो व्लॉग तुम्हाला पहिला बघायला मिळेल. आणि पूजेचा व्लॉग तर असणारच आहे. त्याचबरोबर आज ज्या काही मी रेसिपी दाखवल्या ना तुम्हाला देखील झटपट तयार करता येणार अशा आहेत. बऱ्याच वेळा आपण जे बाहेरून आणतो त्याच्यामध्ये जर तुम्ही रॅपरवर नीट वाचा, कुठलं ऑइल वापरलेलं असेल ना तुम्हाला तिथेच कळेल. तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. फक्त आपण थोडासा 1 ते 1.5 तास किंवा जास्तीत जास्त 2 तास जर तुम्ही काढले ना तर तुम्ही घरच्या घरी या सगळ्या गोष्टी करू शकता. तर मी देखील आज तेच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि बऱ्याच दिवसांनी मेन म्हणजे आपला हा असा व्हिडिओ आलेला आहे
तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटेन उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.